हॅलो, नमस्कार. मी अमिता. मस्त मजेत ना सगळी? खरा म्हणजे हे सर बाहेर आवाज येता पुढच्या बाजूक रावला ना की बाहेर मी रोज सांगत असतंय की तिकडे काम चालू असा आणि आवाज येत राहता. तर पण माझा आता व्हिडिओ माका पुढच्या बाजूकच बनवचो असा, त्याच्यामुळे मी आता पुढच्या बाजूकच रावतले. जरा आवाज तुमका येत मध्ये मध्ये. तुम्ही काय करतलास नेमक्या? तुम्ही माझ्या बघितलास मागे, हे बघा संतोष गाडी वावरतात. भाजीपालो लावचो विचार आहे त्यांचो. आमच्या अंगणाच्या समोर बरीचशी जागा आहे चांगली. हे बघा ह्यो आवाज. तर भाजीपालो लावचो असा, त्याच्या आधी ती जागा जरा साफसूफ करतात आणि मग ते खणतले. बिनकामाची माणसा ते काय आमची बिनकामाची माणसं म्हणे बाजूक हजर असत, म्हणजे प्रेक्षक, आमचे काम बघणारे प्रेक्षक. हे बघा तिकडे. सुरुवात तरी म्हटलं ब्लॉगची आपण हसत खेळत करूया. खूप काही चांगला घडलेला नाही असं माझ्या मांजरांच्या बाबतीत. माझी सगळी मांजराची पिल्ला गेलेली असत. काय सांगायचं आता. आमचा परीचं पण अजिबात पत्तो नाही असा अजूनपर्यंत. परीची जी परिस्थिती होती ना पूर्वी, त्या परिस्थितीत गेला, बाहेर पडला. त्याच्यानुसार जर विचार केलो तर त्याची पण काहीही गॅरंटी नाही येण्याची. त्याची पण गॅरंटी आम्ही सोडून दिलेली असो. ती उरलेली 2 पिल्ला होती. गुंडू गेलेलं तुमका मी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी काल सकाळी आमचा त्या करडू होता, त्या गेला. आणि त्या करड्या कलरचा होता, आता गेला. चानू राहुला आणि नंतर चानू रात्री गायब झाला आणि सकाळी आमका आता गेलेल्या अवस्थेत मिळाला 10च्या दरम्यान. असा झालेला असा आमच्या मांजरांच्या बाबतीत. कसलो मेलो, आजार इलो आणि माझ्या सगळ्या मांजरांका घेऊन गेलो. आता 2 मांजरा माझी उरलेली असत, ती व्यवस्थित असत, त्यांना काय होता नाही 100%. काल आम्ही डॉक्टरांका बोलवलेलो. डॉक्टरांनी काल त्यांना इंजेक्शन वगैरे दिले आणि ताप वगैरे चेक केले आणि ताप वगैरे त्यांचं चांगलं असा, नॉर्मल असा. पण तरी पण त्यांना इंजेक्शन वगैरे दिले आणि त्याच्यामुळे ती आता चांगल्या स्थितीत असत आणि ती आता बरी असत. म्हणजे त्यांना आता काय होता नाही. ती लहान असल्यामुळे त्यांना थोडं प्रॉब्लेम झालो असो. ह्या काय करतास? मांगेऱ्यां सापसूप दगड कशाला काढले पाहिजे? ठीक हो, एवढा खणतलास? वालींसाठी एवढी जागा लागणार? वाली भेंडे एवढं खणणार कोण? हे त्रास होणारा खणायचा तुम्हाला. तुला जास्त व्याप करू नको, कारण आपल्याला त्याची सवय नसते. बेडशीट घातले सुकत ना, ते काढूचे राहिले. आता काढतय, आता जाऊ बसतो नाही तर अजून ठेवलंय तर. आणि ह्या घरात काम चालू आहे बघा, फर्निचरचं काम चालू आहे. आणि मी हैसर दगडावरती बसलोय. अशा प्रकारे संतोष घाडी यांनी पिकाऊ हातात घेतलेले आहे आणि ते आता खणणार आहेत. थोडासा खणून बघितलंय,
नमक झाला बापरे. दादू ए दादू 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 ये बाबू खाली ये दादू. त्या बाजूक चिमणा पण बसला आमचा. गो चिमण्या चिमण चिमण. धुक्या बघा कसा दाट एकदम पडलेला. चिमण्या इकडे बघ. चिमण चिमण. एकदम दाट धुक्या पडला. संध्याकाळ झाली. 5 जरी वाजलेले असं तरी काळोख लवकर पडता आणि भरपूर हे झालेला असा. तर संध्याकाळ झाल्यासारखी वाटतं पण वाजलेत 5:15 जास्त नाही वाजत असते. तर एक मेंबर इकडे बसलो आमच्या गडग्यावरती. एक मेंबर तिकडे बसलो. एकत्र अशी मस्ती करायची ना सगळीजण. दादू तर आपल्या पिल्लांबरोबर किती छान मस्ती करायची. तो त्याचा पण एकदम असा उघडा उघडा वाटत असतला दादू तुमच्या. ह्या का आवाज गळेच येता आणि ह्या काय आज खणून व्यवस्थित होता नाही कारण आता संध्याकाळ पण होत गेलेली असता. तुम्ही जा फुलझाड बघितलंस ना तर जंगली असा गंधारीन असा आम्ही मालवणी भाषेत म्हणतो पण गंधारी असं काहीतरी त्याचं नाव असा. म्हणजे आम्ही मालवणी भाषेत तर गंधारीन असं म्हणतो. त्या ऍक्च्युली जंगलातला असा. जंगलातला आम्ही काढलो आणि त्या लावलो. आम्ही म्हणजे ह्यानी लावल्यानी संतोषनी लावल्यानी त्या झाड थैसर आणि त्या इतकी सुंदर फुला येली असत ना मस्त एकदम. हा आणि एक होता ना असा निळ्या फुलांचा रोप होता त्यांना मिळालेला पण त्या जगला नाही व्यवस्थित. पण ह्या जा ना जरा थोडीफार अशी वेगवेगळी फुलं असत बघा पिवळी आणि लाल अशी आणि ती जगली व्यवस्थित आणि इतकं तर झाड सुंदर दिसताना थैसर त्या आमच्या त्या जी आम्ही आता काय काय शोची थोडीफार आणि फुलझाडा वगैरे लावलो त्याच्यात त्या एवढा नर्सरीतनं वगैरे विकत आणून लावल्यासारखा त्या झाड वाटता म्हणजे फुलांचा त्या रोप वाटता इतकं सुंदर वाटता. आम्ही ॲक्च्युली त्या जंगलातनं आणून लावलो आणि आता परत अजून एक तिने काहीतरी बघून ठेवल्यानी असा आंबरडाक त्या ते आणून परत लावतले असं थैसर. त्यांना भरपूर आवड असा मात्र असा म्हणजे त्यांनी असं लहानपणापासून वगैरे केलेली नाही असत ही कधी कामं पण ते आवडीन करतात. त्या कोण चिमणा माझ्या मागे चिमणा काय त्या दादूकडे कंपनी आमची बघा कंटाळली असतली ती सुद्धा कारण बारकी कंपनी उडी मारीत राहायची ना अंगावर दोघांच्याही. आऊस गेल्यापासून चिमण त्यांची आजी लागतली. चिमण आणि हे दादू ते त्यांना कुशीत घेऊन झोपायचो असो. मग आता बाकीचे जे काही अपडेट आहेत ना ह्यांच्या कामाचे ते तुमका मी उद्या दाखवीन. आता ह्या 2-3 दिवस काम चालूच राहतला थोडाफार खणल्याने ह्याने हे बघा अजून खणूचा असाच. चला तर मग आजचं व्लॉग मी हयच थांबवत आहे. व्लॉग जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. व्ह्यूज मिळतात पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही आणि शेअर तरी करा निदान माझं व्लॉग म्हणजे कोणतरी बाबा लाईक तरी करतील बरं. असो नक्की लाईक करा. जे कोण तुम्ही बघशात ना माझं व्लॉग ते नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.